गायरान जमिनीचं मला बाकीच्याचं काय घेणं देणं. गायरान माफिया बाजूला राहिले, परंतु हे जे मार्केट कमिटीचं ज्याच्यावरती स्वर्गीय पंडितांनांचं नाव दिलंय ते जे गाळे बांधकाम केलेलं आहे, मला वाटतं 3 वर्षापासून तसंच बांधून पडलंय. त्याचं उद्घाटन तुम्ही का करत नाहीत? करून दाखवा म्हणा. उद्घाटन करू शकत नाहीत कारण ते गायरान जमिनीत आहे. आणि सुप्रीम कोर्टाचे नागप्पा गुंडप्पा विश्वप्पा या बाबतीमध्ये आणि पंजाबच्या एका ग्रामपंचायतीच्या बाबतीमध्ये अतिशय कडक सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे. त्या सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरचं हे उल्लंघन आहे. आम्हाला अजून एक प्रश्न की तुम्ही वारंवार शिरसाळ्याचा उल्लेख करत सदस्यांचे सुद्धा घरं अतिक्रमणात आहेत असं सुद्धा उल्लेख केला. 14 का काय लोकांच्या अतिक्रमणात? 17 सदस्यापैकी 17 पैकी 14 सदस्य गायरान जमिनीचे आहेत. बहुमत. बहुमत आहे त्यांचं. गायरान जमिनीवाल्यांचं बहुमत आहे आणि बहुतेक हे गायरान जमिनीवाले काही लोक असावे. अण्णा, अशा लोकप्रतिनिधींना इथपर्यंत थांबवणं कसं पाहता? कारण तुम्ही मगाशी म्हटले होते की त्यांना देखील आष्टीला यायचंय. नाही, आष्टीला यायचं. आम्ही आष्टीला आल्याच्या नंतर काळे झेंडे दाखवू, परंतु रस्त्याच्या कडेला बाजूला उभं राहू, असं गाड्याला आडवं जाऊन नाही बरं का. लोकशाही मार्गाने काळे झेंडे दाखवू. हे तुमची लोकशाही नाही, ठोकशाहीच्या मार्गाने तुम्ही जाताय, परंतु ही ठोकशाही टिकत नसती. आता निमी अर्धी ठोकशाही झेलत गेली तरी सुद्धा यांना कळना म्हणल्यावर मग काय करावं. परळी पोलीसवाल्यांनी त्यांना तिथं पाबंद केलेलं आहे. आता बघतो मी कोणाला पाबंद करतायत. मग 10-12 होते, त्यातले 2 सापडली. आता मला वाटतं 2 का 3च होती. ते 3 जण सुद्धा पोलिसांना गाडीत घालता येणार अशा पद्धतीने पोलीस वागतायत. आज आमदार सुरेश धस यांनी मसाजोगमध्ये जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाची भेट घेतली. ते परळीत दाखल झाले होते. परळीमध्ये प्रवेश केल्यानंतर मुंडे समर्थकांकडून सुरेश धस यांच्या ताफ्याचा कडाडून विरोध झाला. मुंडे समर्थकांनी काळे झेंडे दाखवून धस यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. सुरेश धस यांनी मुंडे आणि परळीची बदनामी केली अशी भूमिका मुंडे समर्थकांनी केली आहे. या घटनेवर प्रतिक्रिया देत सुरेश धस यांनी आम्ही देखील आष्टी आल्यानंतर त्यांना काळे झेंडे दाखवू असे खुले चॅलेंज दिले आहे. परळी शहरात धस यांच्या विरोधात घोषणाबाजी केल्यानंतर शिरसाळा गावात देखील सुरेश धस यांच्या ताफ्यासमोर मुंडे समर्थकांनी विरोध प्रदर्शन केले. त्यावर आष्टीला आल्यानंतर त्यांना आम्ही लोकशाहीच्या मार्गाने विरोध दर्शवू असे ते म्हटले. आष्टीला आल्याच्या नंतर काळे झेंडे दाखवू, पण रस्त्याच्या बाजूला उभं राहून, असं गाड्यानं अडून नाही. लोकशाही मार्गाने आम्ही काळे झेंडे दाखवू. तुम्ही लोकशाही नाही तर ठोकशाहीच्या मार्गाने तुम्ही जाताय. ही ठोकशाही टिकत नसते. निम्मी अर्धी ठोकशाही तुरुंगात गेली तरी सुद्धा यांना कळत नाही असे वक्तव्य सुरेश धस यांनी केले आहे. दरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना सुरेश धस यांनी मसाजोगमध्ये गावकऱ्यांशी ग्रामस्थांशी चर्चा झाल्याचे सांगितले. संतोष देशमुख यांच्याप्रमाणे बापू आंधळीची हत्या करणाऱ्यावरही कार्यवाही व्हावी, आरोपींना फाशी व्हावी, आरोपींना मदत करणाऱ्यावर गुन्हा दाखल करा असे सुरेश धस यांनी म्हटले आहे.